बीएमसी निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागलेले आहेत। पक्षापक्षामध्ये एकमेकांवर कुरघोडी देखील सुरू झालेल्या आहेत। मात्र घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 123 मध्ये अधिकृत शिवसेना उमेदवार आणि बंडखोर शिवसेना उमेदवार यांच्यातच वादाची ठिणगी पडलेली आहे। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर भारती बावधाने यांनी पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे पक्षातून हकालपट्टी झालेल्या सुधीर मोरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे। सुधीर मोरेंकडून जीवाला धोका असल्याचं डॉक्टर भारती बावधाने यांचं म्हणणं आहे। तसंच मतदारांना दमदाटी करून आणि अर्वाच्य भाषेचा वापर करून प्रचारात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप देखील बावधाने यांनी केलेला आहे। मात्र बंडखोर सुधीर मोरेंनी हे आरोप फेटाळलेले आहेत। शिवसेना बंडखोर उमेदवाराविरोधात पोलिसांमध्ये आता तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। हेमंत बर्जे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। हेमंत, काय नेमकं चाललंय का वॉर्डमध्ये? भारती बावधाने या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि त्या उमेदवाराच्या विरोधात सुधीर मोरे जे माजी विभाग प्रमुख आहेत त्यांची नणन उभी आहे अशा पद्धतीचं बोललं जातं आणि त्याच्यासाठी सुधीर मोरे त्यांना धमकवत आहेत आणि सुधीर मोरेंची त्याचमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी केली आहे। या सर्व गोष्टीची घडामोड पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर भारती बावधानेंनी सुधीर मोरेंच्या विरोधात तक्रार पोलिसांमध्ये केलेली आहे की धमकवणं आणि त्याचबरोबर गुंडगिरी करणं अशा पद्धतीची ही तक्रार आहे आणि पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली आहे, पण अद्याप पुन्हा नोंदवण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे अशा पद्धतीचं बोललं जात आहे। त्यामुळे शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आणि बंडखोर उमेदवार यांच्यामध्ये जी काही घडामोड घडते त्यामुळे शिवसेनेला कुठेतरी ही बंडखोरी डोकेदुखी धरते आणि याच दृष्टिकोनातनं शिवसेनेमधली जी आता हाणामारी आहे ती रस्त्यावरही आलेली आहे अशा पद्धतीचं सध्या तरी चित्र आहे। नक्कीच सध्याचं चित्र पाहिलं तर बंडखोरांना शमवण्यामध्ये शिवसेनेला कुठेतरी यश आलेलं नाही असंच या ठिकाणी म्हणावं लागेल। धन्यवाद हेमंत, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।